तर संसदेमध्ये आज देशाचं बजेट सादर होणार आहे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज बजेट मांडणार आहेत, म्हणजेच देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. तर रोजगार निर्मितीवर यावेळी भर दिला जाईल अशी एक शक्यता आहे. त्यासाठी काय नेमक्या तरतुदी होतील हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तर काय स्वस्त काय महाग होणार याचंही उत्तर आपल्याला या बजेटमधून मिळेल. आर्थिक सुधारणांबाबत ठोस पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. संसदेमध्ये आज देशाचं हे बजेट सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत हे बजेट मांडतील. या बजेटमध्ये अर्थव्यवस्थेच्या शाश्वत वाढीसह रोजगार निर्मितीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. सोबतच अमेरिकेच्या टॅरिफपासून उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. सोबत या बजेटमध्ये कृषी आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे 9वं बजेट असणार आहे. त्यांनी या आधीच्या बजेटमध्ये जीएसटी आणि आयकराचे दर कमी केलेत. त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळाला आहे. यावेळी नोकरदार वर्गासाठी अर्थमंत्री काय घोषणा करणार याकडे देखील देशाचं लक्ष आहे. तर या बजेटमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काय घोषणा होऊ शकतात, काय मिळू शकतं, आपण एकदा ग्राफिक्सद्वारे ही सगळी माहिती पाहूया. आयकरातल्या कर सवलत 12 वरून 14 लाख होईल का, याकडे सर्वसामान्यांचं, करदात्यांचं, नोकरदारांचं लक्ष असेल. ज्येष्ठांची टीडीएस कपातीची मर्यादा 2 लाख होऊ शकते. सोनं चांदीवरच्या आयात शुल्कात कपातीची शक्यता आहे. त्यामुळे सोना चांदीच्या दरामध्ये आगामी काळात काय नेमके परिणाम होतात ते पाहायचे. पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेमध्ये आणण्याची सातत्यानं मागणी होतीये. या संदर्भात निर्मला सीतारमण काही दिलासादायक निर्णय देतील का हे आपल्याला पाहायचंय. पीएम सन्मान निधी 6 वरून 12,000 होण्याची अपेक्षा ठेवली जाते, तेव्हा याबाबत काही निर्णय होतोय का. महिला तरुणांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता आहे. बँकिंग प्रणालीमध्ये मोठ्या बदलांची शक्यता आहे. तर महिलांसाठी स्वतंत्र क्रेडिट कार्ड योजना येणार आहे का, याकडेही लक्ष असेल. तर अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर असणार आहे. या बजेटमध्ये महागाई नियंत्रण, रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीवर देखील भर असेल. ज्येष्ठांना रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये सवलत मिळणार का हे सुद्धा बघावं लागेल. आणि अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर या बजेटमधून दिला जाण्याची शक्यता आहे. कारण मोठं आव्हान आहे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर, ते म्हणजे ट्रम्प यांनी लादलेल्या 50% टॅरिफचं. अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणं अशी काही प्रमुख आव्हानं आहेत भारतीय अर्थव्यवस्थेपुढे आणि अर्थमंत्र्यांपुढे सुद्धा. रोजगाराच्या संधीत वाढ करणं महत्त्वाचं आणि महागाईतून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणं देखील अपेक्षित आहे. एआय तंत्रज्ञानात प्रगती करून आघाडी घेणं हे सुद्धा आवश्यक आहे. टॅरिफच्या मुद्द्यावर जागतिक समन्वय साधणं आणि त्यावर काहीतरी उपाय तोड शोधणं हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं सगळ्यात मोठं आजच्या घडीचं आव्हान आहे. तर निर्मला सीतारमण अर्थमंत्री आज यांचं वेळापत्रक कसं असणार आहे ते पाहूया. या सगळ्या घडामोडी वेगवान घडतील. आता काही मिनिटांमध्ये सकाळी 9:30 वाजता राष्ट्रपतींकडे कागदपत्र म्हणजे बजेट आधी सादर होईल. सकाळी 9:50 सीतारमण संसद भवनामध्ये पोहोचतील. सकाळी 10:15 केंद्रीय कॅबिनेटमध्ये बजेटला मंजुरी मिळेल. त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आज अर्थमंत्र्यांचा हा सगळा कार्यक्रम असणार आहे. आणि खरं तर अर्थमंत्रालयाचा आता ॲड्रेसही बदललेला आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी कशा इथून पुढे जात आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर